आवाज मानदेशाचा। कराड विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला युवक आणि शिक्षकांच्या प्रसंगावधानाने वाचवण्यात यश आलंय। संबंधित महिला पाटण तालुक्यातील असून तिला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। कराड विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलावर सातत्याने वर्दळ असते। 2 दिवसांपूर्वी दुपारी कडक उन्हामुळे पुलावर वर्दळ कमी होती। दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास एक महिला कृष्णा पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत होती। त्यावेळी कराडातील राजू बोटरे हे शिक्षक कृष्णा कॅनलवरून कराडकडे येत होते। त्याचबरोबर शुक्रवार पेठेतील युवक रतीश शेलार हा त्याच दरम्यान पुलावरून कराडकडे येत होता। संबंधित महिला पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत असताना संबंधित दोघांनी त्या महिलेला धरून बाजूला घेतले। त्यांनी त्या महिलेची विचारपूस करत तिला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित महिला पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत होती। अशातच वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भोयटे हे कराडवरून कृष्णा कॅनलकडे जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिल्यावर ते तेथेच थांबले। संबंधित महिलेची त्यांनी विचारपूस करून शहर पोलीस ठाण्यात त्याची माहिती दिली। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी शहर पोलीस ठाण्यातून कर्मचारी मोहसिन मोमीन यांना तेथे पाठवले। मोहसिन मोमीन यांनी संबंधित महिलेला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेले। संबंधित महिला साताऱ्यातील रहिवासी असल्याने कराड पोलीस ठाण्यातून तिला पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत सातारा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलाय। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।